अरे केवाडी स्पोर्ट्स बी संघाला आपला विजय निश्चित करण्यासाठी 34 धावांचं आव्हान बघायचं. सुहास आपल्या संघासाठी आपलं कौशल्य कशा पद्धतीने दाखवतो. पहिला चेंडू खेळून काढण्यात यश. 1 धाव. भयानक अतिशय धामणे वर्सेस केवाडी स्पोर्ट्स बी. उत्तम वर्सेस ओमकार. अतिशय सुंदर असा टोलवलेला चेंडू. 2 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. खेळू दे 2 धावसंख्या घेत धावसंख्या जाऊन बसते 3 वर आणि अतिरिक्त धावसंख्येत वाढ. पुढील चेंडू शुभम कडून धामणे संघासाठी जा पप्या जातो. आपला कौशल्य धावताना शुभम आणि धावसंख्यावरती 2 जाऊन बसते 6 वर. अतिशय हलक्या सुरुवातीला चेंडू 3 धावसंख्या घेण्यात यश. मोहनला फेक लावला. निर्धाव चेंडू. शुभमला धावसंख्या रोखण्यात यश येते. अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर 4 मारेच्या बाहेर निघालेला चेंडू 4 रनांच्या दिशेने संघाची धावसंख्यावरती 4 जाऊन बसते 13 वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवाडी स्पोर्ट्स बी संघाची धावसंख्या होते 13. अतिशय सुंदर अशी फलंदाजी मोहन कडून. आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्टरित्या कौशल्य धावताना मोहन आणि सुहास. बॉलर नेम वाईट बॉल. बॉलर नेम पप्या जा रे तू बॉल येत नाही. 2 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. संघाची धावसंख्यावरती 2 ने जाऊन पोचते 16 वर. पुन्हा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या रोखण्यात यश येते बंडाला. ऑफ साईडला टोलेला चेंडू. 1 2 प्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 2 धावा. काटे लावले का तिकडं. 2 धावसंख्या घेण्यात यश. संघाची धावसंख्यावरती 2 ने जाऊन पोचते 18 वर. अतिशय सुंदर गटवलेला चेंडू ऑफ साईडला आणि होतो मोहन जलबाद. चेंडू हुकला आणि मोहन तंबूत परतला. किती झाला. पहिला झटका केवाडी स्पोर्ट्स बी संघाला मोहनच्या रूपात आणि फलंदाजी देतोय मोहन. हे उत्तम फलंदाजीसाठी उत्तम. संघाची धावसंख्या होते 19. राज धावणे संघाकडून गोलंदाजीसाठी राज सज्ज. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा हलक्या स्वरूपात टोलवलेला चेंडू ऑफ साईडला. 2 धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होतोय. रनआउट. बॅडलक हा ते बॅडलक नाही विकेट नव्हतं. अतिशय सुंदर असा थ्रो. जबरदस्त विकेट. उचला आता तुम्ही कशाला बॅट धरून बसता. मी पहिला ओला मारा बोललो रे. अरे हाय की 14 पाहिजेत काय. हॅलो संघाची धावसंख्या होती 20. कोण
20. अजून देखील 14 धावांची गरज ते टाकणार. केवाडी स्पोर्ट्स बी संघाला आपला विजय निश्चित करण्यासाठी 14 धावांची गरज. अतिशय सुंदर असा चेंडू. राजला धावसंख्या रोखण्यात यश येत आहे. एक धाव घेण्यात यश. मारून घे. धावसंख्या जाऊन पोचते 21 वर. 10ला 13 काय 2-3 आहे 9ला 13. 21 13. नाही हिटिंग करायला सांग. एखादा आला तर आला. पुढील चेंडू राजकडून. एक धाव. एक धाव घेण्यात यश. डिक्लेअर झोन मध्ये जायचे चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी राजकडून धामणी संघासाठी आणि उच्च धावेत टोलवले बाहेर 4 रनांसाठी. अतिशय सुंदर असा टोला सुभाषच्या बॅट मधून निघालेला चेंडू 4 धावासाठी. मस्त बसला. संघाची धावसंख्या होती 26. 7ला 8. वाईट बॉल नाही काय वाईट. एक बॉल. एक धाव घेण्यात यश. संघाची धावसंख्या होते 27. 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. फलंदाजीसाठी मंगेश सज्ज आणि गोलंदाजीसाठी ओमकार. बघायचं आहे कोण कोणत्या पद्धतीने कौशल्य धावतोय आपापल्या टीमचा विजय निश्चित करण्यासाठी. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे. नाही संघासाठी षटक घेऊन येतोय ओमकार. मागच्या वेळी पहिला चेंडू ओमकार कडून आणि पहिला विकेट जलवावतो. 5 चेंडू 7 धावांची गरज. खाली बस मग खाली बस. फलंदाजीसाठी येतो शुभम. 5ला 7. शुभम शिवडकर. एक धाव घेण्यात यश. 4 चेंडू 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावांची गरज. दोन्ही टीमना आपापला विजय निश्चित करण्यासाठी. अरे मारा की बॅट. 3ला 5. 3 चेंडू 5 धावांची गरज आणि अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव जातो. 2 चेंडू 5 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आणि ओंकार खुश होताना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि ओंकार खुश.